केंद्र सरकारची ही योजना आहे, मी वर्तमानपत्रातून वाचलं होतं. 300 युनिटच्या पुढेच वापर होता आमचा. स्वयं ऊर्जा, शाश्वत ऊर्जा हे त्यांचं ध्येय वाक्य आहे. आणि आपलं सोलर ऊर्जेचं काम पण झालं आणि आपली जागा पण वाया गेली नाही. जो मोठा बोजा होता लाईट बिलाचा तो आमचा कमी झालेला आहे. लॉंग लाईफ फायदा झाला पाहिजे. नमस्कार, माझे नाव कुंडली किसन गलांडे. ही जी सौर ऊर्जा सौर प्रोजेक्ट आहे याबद्दल आम्हाला केंद्र सरकारची ही योजना आहे, मी वर्तमानपत्रातून वाचलं होतं आणि मी पण शोधात होतो आणि मला नलावडे साहेबांची ओळख झाली आणि मी त्यांच्या ही सर्व माहिती त्यांच्याकडून विचारून घेतली आणि नलावडे साहेबांनी या प्रोजेक्ट बद्दल मला माहिती सांगितली. माझं समाधान झालं आणि 3-4 महिन्यापूर्वी हा प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केला. आता मार्च एप्रिल मध्ये आपल्याला तर कल्पना आहे मे मध्ये उन्हाळा कसला असतो. ते 3 मजली आमचं घर आहे. 300 युनिटच्या पुढेच वापर होता आमचा. त्याच्यामुळे 5,000च्या पुढेच बिल येत होतं. मग आणि आम्हाला नलावडे साहेबांनी चांगलं सोल्युशन सांगितलं आणि अगदी थोडक्या वेळात त्यांच्या टीमनी स्वयं ऊर्जा, शाश्वत ऊर्जा हे त्यांचं ध्येय वाक्य कंपनीचं हे त्यांनी त्याला साजेसं काम केलं आणि प्रोजेक्ट बद्दल कुठलीही काही अडचण नाही. एकदम व्यवस्थित प्रोजेक्ट चालू आहे आणि खूप समाधानी आहे. लाईट बिल आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. जो मोठा बोजा होता लाईट बिलाचा तो आमचा कमी झालेला आहे. तर त्यांनी सांगितलं की इलेव्हेटेड तुम्ही शेड करा की जेणेकरून तुमची खाली जागा तुम्हाला वापरता येईल. त्यांची सूचना मी मान्य केली. मला अतिशय आनंद वाटतो की इलेव्हेटेड शेडमुळं की आमची कुठलीही जागा वाया गेली नाही आणि खालच्या जागेचा आम्हाला पण पुरेपूर वापर करून येतो आणि आपलं सोलर ऊर्जेचं काम पण झालं आणि आपली जागा पण वाया गेली नाही आणि हे लाईफ लॉंग प्रोजेक्ट झाला आहे. त्याच्यामुळे त्याचं पण एक मानसिक समाधान निश्चितच आहे. 4 किलोवॅटचा प्रोजेक्ट आहे आम्हाला आणि ह्याला सबसिडी आहे 78,000. सबसिडीसाठी जे काही डॉक्युमेंट करायचं होतं ते पण त्या टीमने उत्कृष्टरित्या पूर्ण केलं. ह्या प्रोजेक्टचं लाईफ 25 वर्ष आणि त्याचे देखभाल पण ते करणार आहे. 25 वर्ष म्हणजे भरपूर मोठा पिरियड झाला. त्याच्यात आपले सगळे पैसे वसूल होतील. जो काय आपण खर्च केला, इन्व्हेस्टमेंट केली ते आपले वसूल होईल. ऊर्जा आणि पर्यावरण हे आता ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले. तर या ज्वलंत प्रश्नाला आपण सोलर ऊर्जेचा प्रोजेक्ट बसून हातभार लावू शकतो. त्याच्यामुळे हरित क्रांती होईल, पर्यावरणाचं रक्षण होईल, झाडांचं रक्षण होईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्याला हातभार लावा आणि हरित ऊर्जा हा प्रोजेक्ट आपल्यासाठी करायला काही हरकत नाही असं मी सर्वांना आवाहन करतो. पुढच्या पिढीचाही विचार करूनच आम्ही केलेले की आपला लॉंग लाईफ फायदा झाला पाहिजे.